नमस्कार. मी सुनील गोविंद चौधरी. माझे वडील श्री गोविंद विष्णू चौधरी हे एक असे ज्योतिषी होते की ज्यांना राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. त्यांचे पहिले पुस्तक वैदिक न्यूमरोलॉजी पार्ट 1 याला त्यांनी प्रकाशनाकरता 8,000 रुपये 1965 साली अनुदान दिलं. लहानपणापासूनच वैदिक शिक्षण असल्यामुळं मला या ज्योतिष आणि या विषयात आवड होती. गेले 43 वर्ष मी भूतबाधा, करणी, पितृदोष किंवा हे त्याच्यात 43 वर्षापेक्षा जास्त माझा अभ्यास आहे. आपण नकारात्मक शक्ती आणि बाधा ही कशी येते आणि कुठनं कोणाला त्रास होतो त्याचा हे आपण बघू. पितृदोष नंतर आपण हे करू. करणी त्याच्यानंतर बघू आपण. आता नकारात्मक शक्ती म्हणजे काय? एखाद्या जागेत आपण गेलो तर आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं, गुदमरल्यासारखं वाटतं. तर अशा याच्यात ती नकारात्मक शक्ती असते म्हणून आपल्याला तो अनुभव येतो. तर नकारात्मक शक्ती ही येते कुठून? तर ते जलाशय असतील, पाणी, समुद्र, नदी, विहीर अशा ठिकाणी, क्रीडा, नंतर एखादी वास्तू वास्तू तुमच्या घरातली वास्तू, अडगळीचं ठिकाण अशा ठिकाणी ही नकारात्मक शक्ती जास्त असते. तर काही ठिकाणी बाधामुळे पण ती नकारात्मक शक्ती वाढते. म्हणजे काही असेल तिथं निगेटिव्हिटी असेल किंवा एंटिटी असेल एखादी, त्याच्यामुळे पण ती नकारात्मक शक्ती वाढते. तर त्याचा त्रास कोणाकोणाला होतो त्याच्या उदाहरण जगत मी हे तुम्हाला सांगेन. त्याचा त्रास जे लोक जास्तीत जास्त समाजात मिसळतात त्यांना याचा जास्त त्रास होतो. ज्यांचं इंटरॅक्शन लोकांची जास्त असतं अशा लोकांना तो त्रास होतो. स्त्रियांना, विशेषतः स्त्रियांना लवकर निगेटिव्हिटी किंवा बाधा होऊ शकते. कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांना काही तो मासिक धर्म पाळता येत नाही. पूर्वी कसं होतं, पूर्वी स्त्रियांना एका खोलीत असायच्या आणि त्या याच्या 4 दिवस त्याच्यात काढायच्या. नंतर मग नाणं वगैरे झालं की ते आपल्या घरातले कामं करायला सुरुवात करायची. आजच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीशिवाय काही पर्याय नसतो. अशा ह्याच्यात स्त्रिया बाहेर पडतात आणि एखाद्या निगेटिव्ह एरियातनं जर त्या गेल्या तर त्यांना लवकर बाधा होण्याची शक्यता असते किंवा नकारात्मक शक्ती कॅच होण्याची शक्यता असते. नकारात्मक शक्ती आपल्याला झाली हे कसं काय ओळखायचं? आपण साधं सोपं आहे की जर तुम्ही देवपूजा करत असाल तर वारंवार तुम्हाला जांभया येतात किंवा वारंवार तुमचे ऍक्सिडेंट्स होतात किंवा तुमची कामं रखडली जातात. विनाकारण सगळं सुरळीत चाललेलं आहे पण तुमची कामं रखडली जातात. वारंवार अपघात होणे, वारंवार आजारी पडणे, डोके दुखणे, अंग दुखणे वारंवार अशी काही हे. अचानक काही जणांना फिट यायला लागतात, काही जणांची दात खेळ बसायला लागते. हे नकारात्मक शक्ती किंवा बाधा त्याचे हे दुष्परिणाम होतात. आता याच्यात काही काही जणांना आत्महत्या करावी वाटते, काही जणांना सगळं सोडून पूर्ण एवढे ते हे होतात, व्हायलंट होतात की ते तोडफोड करतात, हे करतात, पूर्ण घरात सगळं विध्वंस करायला सुरुवात करतात. अशा जे हे त्याच्यामुळं नकारात्मक शक्ती त्यांना काय होतं. आता मी काही उदाहरणं सुद्धा देऊ शकतो याच्यात. आता गेल्याच महिन्यात माझ्याकडं एक मुलगी आली होती. 8वीतली लहान मुलगी होती. तिला पोटाचा खूप त्रास होत होता. 1.5-2 लाख रुपये खर्च केले तिच्या आई वडिलांनी. काही निष्पन्न काही झालं नाही. शेवटी डॉक्टर म्हणले आपण पेट स्कॅन करू तिचा पोटाचा. एकाने माझं नाव सुचवलं, माझ्याकडे आले, मी मंत्रोपचार केले आणि औषधही दिली काही. त्या ह्याच्यात पूर्ण 4-5 दिवसात ती पूर्ण बरी झाली मुलगी. आणि आता व्यवस्थित आहे. 9वीला गेलेली आहे, व्यवस्थित आहे. आजारी पण नाही आहे. फिट्स येणं, फिट्स पण येऊ शकतात तुम्हाला अशा बाधेच्या ह्याच्यात. दुसरी एक मुलगी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे स्त्रियांना जास्त त्रास होतो. 90 सालची गोष्ट. एक मुलगी तिची आजी वारली तर ती तिच्याबरोबर अंत्ययात्रेबरोबर स्मशानात गेली. आल्यावर तिला अचानक फिट सुरू झाल्या. 15 वर्षाची मुलगी होती, 15-15.5 वर्षाची.
अचानक तिला आल्यावर फिट सुरू झाल्या. तेही डॉक्टर झाले, हे झाले, सगळे स्कॅनिंग केलं, काही उपयोग झाला नाही. एकाने आमच्या मित्रांनी नाव सुचवलं माझं, ते आले माझ्याकडं, तिला बसवलं समोर, मंत्रोपचार सुरू केले. तर तिच्या अंगातनं दोन ती स्मशानात गेली होती, तिथं 2 पाहुणे घेऊन आली होती. त्यांना मग काय असेल ते देऊन मी त्यांना मोकळं केलं. तेव्हापासून तिच्या फिट्स बंद झाल्या पूर्ण. ते असे काही उदाहरणं असतात की त्याच्यामुळं आपल्याला समजतही नाही बरेच वेळा की हे का होतोय, आपल्याला रोग झालाय तो का होतोय ते आपल्याला समजत नाही. आणि डॉक्टरांकडे गेलं तर तेही निदान होत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात. मग हे होतंय का, तर ह्या नकारात्मक शक्ती किंवा बाधा त्याच्यामुळं होऊ शकतं. आणि पितृदोष, पितृदोष हे एक कारण असतं की तुमच्यात निगेटिव्हिटी येऊ शकते. पितृदोष काय असतो, आता पितृदोष म्हणजे तुमच्या घराण्यात एखादी जर व्यक्ती काही पिढ्यापूर्वी जर अपमृत्यू झाला असेल, आत्महत्या केली असेल किंवा अजून बाळंतीण गेली असेल, मुली बाळंतीण गेलेली असेल, काही अशा प्रकारचं काही जर अपमृत्यू झाला असेल तर त्यांच्या आत्म्याला गती मिळत नाही. मग ते गती मिळत नाही तर ते तुमच्या शरीरात ते प्रवेश करतात किंवा मग तुम्हाला तो त्रास द्यायला सुरुवात करतात. कारण ज्योतिषशास्त्राच्या नुसार एखाद्या व्यक्तीला पत्रिकेमध्ये मृगचित्र धनिष्ठा नक्षत्रात राहू किंवा केतू असेल तर अशा लोकांना ही बाधा होण्याची जास्त शक्यता आहे. एरवी मी म्हणालो की एखाद्याला बाधा आहे तर ती तशी होत नाही. अशाच लोकांना फक्त बाधा होती, अशाच लोकांना फक्त करणी होती. एरवी कोणालाही करणी होत नाही किंवा एरवी कोणालाही बाधा होत नाही. दुसऱ्या कुठल्या माणसांना भूतही दिसत नाही. अशाच लोकांना फक्त ते असा जो योग आहे पत्रिकेत, अशा लोकांनाच ते फक्त हे होतं. एरवी बाकी कुणालाही होत नाही. ते असे जे हे पितृदोष हे 9 पिढ्या सुद्धा चालत आलेले असतात. आणि त्याचा त्रास त्या 2 सख्खे भाऊ असतील, एका भावाच्या पत्रिकेत जर तो योग असेल तर तो त्याला फक्त त्रास होतो, दुसऱ्या भावाला त्रास होत नाही अजिबात. तो त्याची कामं रखडली जातात, सगळं हे होतं पूर्ण. आणि त्या आत्म्यांना जेव्हा आपण गती देतो तेव्हा त्याची सगळी कामं मार्गी लागतात व्यवस्थित. माझ्याकडे एक नाशिकचा मुलगा आला होता, त्याला अशी सगळी पूर्ण त्याची कामं अडकत होती, आजारी पडत होता. तो आला माझ्याकडं, ते स्वतः हे शिकलेला होता काय काय, कारण त्याचं ते आजारी पडणे हे होणे त्यामुळे त्यांनी स्वतः डाउजिंग वगैरे काय काय शिकलेला होता. तर तो स्वतःही लोकांना मग हे करायला लागला होता, उपाय सांगायचा, हे करायचा, पण स्वतःची त्याची कामं अडकत होती. तो आला तर त्याला समोर बसवलं, मंत्रोपचार सुरू केले. तर त्याच्या अंगात 9 पिढ्या अगोदरचा त्याचा एक गोपाळ नावाचा कोण त्या घराण्यातला माणूस आला त्याच्या अंगात. आणि तो म्हणला की असं असं आहे. माझं म्हणे काही कुणी ऐकलं नाही, हे केलं नाही, मला उपाशी मारलं, हे केलं, घराण्यात कुणी मला हे केलं नाही, दारू प्यायचो, हे करायचो असं. तर त्याला म्हटलं तुझी इच्छा काय, तू मोकळा हो. त्यांनी फक्त दही भात आणि तो दारू पित होता त्यामुळे त्यांनी दारूची वाटली. त्याला म्हटलं तू त्या काळी तर तुझ्या 9 पिढ्यांपूर्वी तर ती देशी इंग्लिश नसेल, देशी दारू असेल. तर त्यांनी अमावस्येच्या दिवशी मागितली, अशा अशा दिवशी ते माझ्या नाशिकच्या घराचे, तो राहायला पुण्यात आहे पण नाशिकच्या घराच्या इथं त्यांनी ती मागितली, तिथं द्या, मी मोकळा होतो. तर आज तो मुलगा एकदम व्यवस्थित, सगळे त्याची कामं मार्गाला लागली आहेत, व्यवस्थित चालू आहे धंदा पाणी.